या व्यापार कराराच्या माध्यमातून अमेरिकेला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या होत्या. त्यांना भारताच्या कृषी आणि डेअरी क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा होता. लघु आणि मध्यम उद्योगांचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिरकाव करायचा होता. भारताच्या गळ्यामध्ये मांसाहारी दूध मारायचं होतं, जेनेटिक बियाणी मारायची होती. परंतु भारताने या सगळ्याला स्पष्टपणे नकार दिला. अमेरिकेने जो 9 जुलैच्या डेडलाईनचा बडगा उगारला होता, भारताने त्याला सुद्धा फार किंमत दिली नाही. आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी वारंवार सांगितलं की आम्ही अमेरिकेची डेडलाईन मानत नाही. जे राष्ट्रहिताचं आहे तेच आम्ही करू आणि जर राष्ट्रहिताचं असेल तरच आम्ही स्वीकार करू. या डेडलाईन नंतर सुद्धा अमेरिकेने भारतावर टेरिफ लादलं नाही. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की कदाचित अमेरिका नरमाईची भूमिका घेईल, भारताची भूमिका मान्य करेल आणि हा व्यापार करार प्रत्यक्षात येईल. परंतु तसं घडलं नाही. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून 1.5 लाख कोटी रुपयांचं तेल विकत घेतलेलं आहे. कल्पना करा किती मोठी रक्कम आहे. आणि या तेलासाठी रशियाने भरभरून सवलतसुद्धा दिली. भारताने भरभरून सवलत घेतली. कधी प्रति बॅरल $18 ते $20 तर कधी प्रति बॅरल $3 म्हणजे जशी बाजारपेठेची परिस्थिती तसा डिस्काउंटचा रेट